नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण करणार आहोत अगदी घरच्या साहित्यात आणि कमीत कमी साहित्यात होणारा खायला एकदम चविष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ, ते म्हणजे गुलगुले। करायला एकदम सोपे आणि खायला पौष्टिक आणि चविष्ट असे गुलगुले कसे करायचे त्याला बघूया। इथे अर्धी वाटी गूळ किसून घेतलाय, त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकले। आता गूळ विरघळायला आपण ठेवून देऊ। इकडे एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण जाडसर कुटलेली बडीशेप टाकून घेऊ। एक वाटी गव्हाच्या पिठासाठी मी अर्धी वाटी गूळ वापरलाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता। आता याच्यामध्ये बडीशेप टाकून घेतली 1 चमचा जाडसर कुटलेली। यात आता सुंठ, जायफळ, विलायची पावडर टाकली 1 चमचा आणि आपलं गुळाचं पाणी जे तयार केले ते आता याच्यामध्ये थोडं थोडं घालून घेऊ। खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही, अगोदर अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घालायचं आणि नंतर जसं लागेल तसं घालायचं। आणि आपण जेव्हा गुळाचा पाक करतो तेव्हा आपण खूप जास्त पाणी टाकायचं नाही, कमीत कमी पाणी टाकायचं, फक्त गूळ बुडेल एवढं। आणि जर गरज पडलीच कमी झालं तर आपल्याला साधं पाणी वरतून वापरता येतं। पण पाकच जर अगोदर जास्त झाला आपला किंवा गुळाचं पाणी आणि ते जर शिल्लक राहिलं तर आपण गूळ प्रमाणात घेतलेला असतो पिठाच्या, त्यामुळे गुलगुले कमी गोड होऊ शकतात। त्यामुळे पाक करताना किंवा गूळ विरघळायला पाणी टाकताना कमीत कमी टाकायचं आणि गरज पडली तर साधं पाणी वापरायचं। पण माझं इथे एकदम प्रमाणात झालं होतं हे पाणी। आता इथे बघू शकता थोडंसं घट्ट वाटतंय पीठ। आता शिल्लक ठेवलेलं आणखी थोडंसं पाणी याच्यामध्ये गाळून घेऊ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मिक्स करताना एकदम मऊ असं पीठ झालं पाहिजे आपलं, गाठी राहायला नको याच्यामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अजूनसुद्धा थोडंसं घट्टच वाटतंय। आता शिल्लक राहिलेलं सगळं पाणी याच्यामध्ये गुळाचं आपण गाळून घेऊ। माझं जेवढं पाणी घेतलं होतं बरोबर तेवढ्यामध्ये पीठ भिजवून झालं, पण तुम्हाला गरज पडली तर साधं पाणी वापरू शकता। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं पीठ करायचं नाही आपल्याला। खूप जास्त घट्ट जर झालं तर याचे गुलगुले निब्बर होतील, आतमध्ये जाळीदार होणार नाहीत। आणि खूप पातळ जर झालं तर चपटे होतील आपले गुलगुले, मस्त असे टम्म फुगणार नाहीत। त्यामुळे असं मध्यमच पीठ ठेवायचं हे। आता इथे मऊ असं आपलं हे पीठ भिजवून झालं आहे। आता याला 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवू। वेळ असेल तर झाकून ठेवा, नाही ठेवलं तरी काहीच हरकत नाही। आता इथे 10-15 मिनटानंतर थोडंसं पीठ भिजलं आहे आपलं। आता याच्यामध्ये 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घालू, अगदी 2 बोटाच्या चिमटीत बसेल एवढाच सोडा घातला आहे मी आणि तेवढंच मीठ घालायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सोडा अगोदर घालायचा नाही, जेव्हा गुलगुले करायचे त्यावेळेसच घालायचा। जर तुम्ही रेस्ट करण्यासाठी पीठ ठेवणार असाल तर अगोदर सोडा वापरायचा नाही, जेव्हा करायचे तेव्हाच टाकायचा। आणि इकडे तेल पण आपलं छान तापून झालं आहे, खूप जास्त गरम नाही किंवा खूप कमी नाही, या पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं। आणि तुम्हाला जसे लहान मोठे पाहिजेत तसे गुलगुले सोडून घ्यायचे। आणि गुलगुल्याचं पीठ चिकट होतं, सोडताना हाताला खूप चिकटतं, त्यामुळे प्रत्येक बॅच टाकताना हात धुवून घ्यायचा आणि थोडासा पाण्याने ओला करून घ्यायचा, म्हणजे पटपट सुटल्या जातात हे गुलगुले। आणि मस्त असे जेवढे तेलात बसतील तेवढेच गुलगुले सोडायचे, मोकळे हलवता येतील एवढे, खूप जास्त दाटी करायची नाही, म्हणजे त्याला फुलायला चान्स राहत नाही। तर आपण जेवढे पीठ सोडतोय त्याच्यापेक्षा दुप्पट होतात हे। आणि बघू शकता आपोआप वरती तरंगून आले। या पद्धतीने आता याला सगळ्या बाजूने हलवून एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे। गूळ असल्यामुळे याला पटकन रंग येतो, पण आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे। कमी गॅस ठेवला म्हणजे हलक्या याच्यावर तळल्या जातात, हलक्या गरम तेलात, आणि आतमध्ये सुद्धा पीठ आपलं कच्चं राहत नाही। खूप मोठा गॅस जर ठेवला तर वरतून कलर येतो आणि आतमध्ये पीठ कच्चं राहतं तसंच। त्यामुळे कमीच गॅसवर तळून घ्यायचे आणि मस्त असे आपले चॉकलेटी रंगावर इथे गुलगुले तयार झालेत। आणि बघू शकता दुप्पट फुललेत आपले गुलगुले। याच पद्धतीने आपण दुसरे पण गुलगुले करून घेऊ। ओला हात करून घ्यायचा आणि गुलगुले सोडून घ्यायचे। एकदम झटपट होणारी, घरच्या साहित्यात बनणारी आणि कमीत कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। खायलाही तेवढीच पौष्टिक आहे। कधी गोड खाऊ वाटलं आणि काही नसेल तर अगदी 10 ते 15 मिनटात होणारी ही रेसिपी, पौष्टिक अशी गुळाची आणि गव्हाच्या पिठाची। मस्त असे गुलगुले तुम्ही पण एक वेळेस करून बघा, खूप छान झाले होते। आतमधून जाळीदार असे गुलगुले तयार झाले होते आणि टाकलेल्या पिठापेक्षा दुप्पट फुलत होते। एकदम मस्त असे खुसखुशीत जाळीदार गुलगुले तुम्ही पण करून बघा।
ही पण आपली बॅच तळून झाली आहे. हे पण काढून घेऊ गुलगुले. नाही ते बघू शकता एकदम मस्त असे चॉकलेटी कलरचे आपले दुप्पट फुललेले गुलाबजामसारखे गुलगुले तयार झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर कधी केली नसेल तर नक्की करून बघा. खूप छान आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. करायला एकदम सोपा, कमी साहित्यात होणारा आणि खायला सगळ्याला आवडेल असाच पदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.